बहुजनांचं आराध्य दैवत खंडेरायाच्या समोर आज आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृती चांगली राहू दे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू दे असं खंडेरायाला आम्ही साकडं गाठलेलं आहे। आणि जे लोक लाखो लोक मुंबईकडे रवाना होत आहेत, आम्हीसुद्धा होणारच आहोत, त्या सगळेजण व्यवस्थित पोचू दे, त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मागणीला यश येऊ दे आणि सगळे सुखरूप घरापर्यंत व्यवस्थित पोचू दे असं सुद्धा साकडं आम्ही खंडेरायाच्या समोर मांडलेलं आहे। निश्चितच खंडेराया आमच्या विनंतीचा मान ठेवून निश्चित जरांगे पाटलांची प्रकृतीसुद्धा चांगली ठेवेल आणि मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळवून देईल ही आम्हाला आशा आहे। त्याचबरोबर आज बरेच लोक मुंबईकडे निघालेले आहेत, महिलासुद्धा आहेत, काही लोक शहरात थांबलेले आहेत। शहरात का थांबलेले आहेत? जर समजा शासनानं आमच्या विरोधात जर भूमिका घेतली तर त्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी किंवा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्यासाठी काही लोक सोलापुरात थांबलेले आहेत, शहरात थांबलेले आहेत। कारण सगळेजण जर गड रिकामा करून खाली गेले तर त्या गडावर हल्ला करायला शत्रूला सोपं जातं। ती स्ट्रॅटेजी आम्ही बदललेली आहे। छत्रपती शिवरायांनी जो त्या काळात जो म्हणजे लढा दिला आणि गनिमी कावा केला, त्या पद्धतीनं काही मुलं आणि काही लोक महाराष्ट्रात संपूर्ण शहरात थांबलेली आहेत, काही बोटावर मोजण्या एवढी, परंतु बोटावर मोजण्या एवढे असले तरी एक मराठा लाख मराठा। आणि निश्चितच जर शासनानं आमच्या मागणीचा विचार केला नाही तर लोकशाही पद्धतीनं प्रखर विरोध केला जाईल। जसं शासन करेल त्याच्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात उभं राहील। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।